नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण या लेक्चरमध्ये भारतीय राज्यघटनेतल्या महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या बघणार आहोत आणि तिच्यामध्ये या लेक्चरमध्ये आपण 41 ते 50 याच्यामधल्या घटना दुरुस्त्या बघणार आहोत आणि त्यातल्या त्यात याच्यात सर्वात महत्त्वाच्या ज्या आहेत ते म्हणजे 42, 43 आणि 44. तर या 3 महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी. कारण 1976मध्ये एमर्जन्सी म्हणजे 75 नंतरचा काळ, त्याच्यानंतर जनता गव्हर्नमेंट आल्यानंतर 77, याच्यामध्ये जे काही इंदिरा गांधी वर्सेस जनता गव्हर्नमेंट आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं लेक्चर आहे. त्यातल्या त्यात आधीच्या ज्या घटना दुरुस्ती 40पर्यंत बघितल्या आहेत ते 2 लेक्चर तुम्ही बघितले नसतील तर ते बघून घ्या. डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनवर लिंक आहे, फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही तुम्ही फॉलो करू शकता. पहिली घटना दुरुस्ती आहे 41वी घटना दुरुस्ती, 1976मध्ये आली होती. या 41व्या घटना दुरुस्तीने जे काही रिटायरमेंटचं एज होतं स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन करता, म्हणजे की लोकसेवा आयोग जो आहे आपला, जसं आपलं महाराष्ट्रामध्ये MPSC आहे, तर याचे जे मेंबर्स होते यांचं जे रिटायरमेंट एज होतं, सो ते रिटायरमेंटचं एज वाढवण्यात आलं होतं. रिटायरमेंट एज ते आधी जे होतं तर ते 60 होतं, तर ते 60वरून 62. आणि याच्यामध्ये स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन बरोबरच जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन याचंसुद्धा एज जे आहे ते वाढवण्यात आलं होतं. म्हणजे या दोन्ही याच्यामध्ये आता जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन काय असतं, तर 2 राज्य किंवा त्याच्यापेक्षा जास्त राज्यांसाठी 2 or more स्टेट्स जर त्यांनी तशी मागणी केली तर त्या केसमध्ये असं होऊ शकतं की त्यांच्यासाठी एकच पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल. तर स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन याच्यासाठीचं मेंबरचं रिटायरमेंट एज 60वरून 62 करण्यात आलं. MCQ करता हे लक्षात ठेवा. ओके. आणि मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात की जर यांची अपॉइंटमेंट कोण करतं आणि यांना जर पदावरून काढून टाकायचं असलं तर ते अधिकार कोणाकडे आहेत. नेक्स्ट वन खूप महत्त्वाची, ती म्हणजे आपली 42वी घटना दुरुस्ती. 42वी घटना दुरुस्ती याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं पण म्हटलं जातं. ओके. त्याच्यामुळे ही एकच खूपच महत्त्वाची आहे, ज्यावेळेस आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो किंवा छोटी राज्यघटना याला तुम्ही म्हणू शकता. याच्यामध्ये स्वरमसिंह कमिटी जी होती, त्या स्वरमसिंह कमिटीच्या ज्या काही शिफारसी होत्या त्या लागू करण्यात आल्या होत्या. सो ही एक महत्त्वाची बाब आहे, स्वरमसिंह कमिटी, ही लक्षात घ्या. ओके. याच्या ज्या शिफारसी होत्या तर त्या लागू करण्यात आल्या होत्या, रिकमेंडेशन्स ऑफ स्वरमसिंह कमिटी. ओके. आणि याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं, छोटी राज्यघटना. याच्यात महत्त्वाच्या बाबी काय काय होत्या? सर्वात पहिलं 42व्या घटना दुरुस्तीने 3 महत्त्वाचे शब्द जे होते ते आपल्या प्रिएम्बलमध्ये ॲड केले. सो आपली जी प्रस्तावना आहे राज्यघटनेची प्रिएम्बल, तिच्यामध्ये सरनामा ज्याला आपण म्हणतो, ओके, सरनामा, त्या सरनाम्यामध्ये 3 शब्द आलेत. पहिला शब्द आहे सोशलिस्ट, दुसरा आहे सेक्युलर आणि तिसरा आहे इंटिग्रिटी. ओके. हे 3 शब्द ॲड झालेत. सोशलिस्ट समाजवादी, सेक्युलर धर्मनिरपेक्ष आणि तिसरा आहे इंटिग्रिटी, याला तुम्ही एकात्मता, अखंडता असं म्हणू शकता. हे 3 शब्द प्रिएम्बलमध्ये राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये 42व्या घटना दुरुस्तीने ॲड झालेत. ओके. आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात की प्रिएम्बल किती वेळा तिच्यामध्ये घटना दुरुस्ती झालेली आहे. सो तुमच्यासाठी थोडीशी ब्रेन स्टॉर्मिंग होऊन जाईल. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपल्या संविधानामध्ये एक नवीन पार्ट जोडण्यात आला, नवीन भाग जोडण्यात आला, आणि तो जो भाग होता तो म्हणजे नवीन भाग, ओके, तो आहे 4A. ओके. 4A जोडण्यात आला. आणि हा कशासाठी होता, तर याच्यामध्ये नागरिकांची फंडामेंटल ड्युटीज म्हणजे नागरिकांची जी काय आहे मूलभूत कर्तव्ये जी होती ती देण्यात आली. सो MCQ इथं असा विचारला जाऊ शकतो पॉलिटीमध्ये की नागरिकांची मूलभूत कर्तव्य राज्यघटनेत आधीपासून समाविष्ट होती का ओरिजिनल व्हर्जनमध्ये, तर नाही. फंडामेंटल ड्युटीज ज्या आहेत त्या 42व्या घटना दुरुस्तीने आलेल्या आहेत, तर ते इथं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि असं पण तुम्हाला विचारलं जातं, तर फंडामेंटल ड्युटीज स्वरमसिंह कमिटी तुम्ही तिच्यामध्ये वाचता बघा, तर ते रेफरन्सेस तुम्ही केले पाहिजेत. म्हणजे आता बघा ह्या घटना दुरुस्तीबरोबर जे रेफरन्सेस येत आहेत ते तुम्हाला आठवतात का सगळे? नसतील आठवत तर पटकन रिवाईज करा. 42वी घटना दुरुस्ती आपण बघतोय, 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 1976. आता याच्यामध्ये पुढचा जो मुद्दा आहे आपला की काय चेंजेस करण्यात आले, तो मुद्दा जो आहे तो म्हणजे काय की प्रेसिडेंटला बंधनकारक करण्यात आलं ॲडव्हाइस ऑफ कॅबिनेट. ओके. म्हणजे कॅबिनेटचा जो काही सल्ला असेल तो बाउंड टू प्रेसिडेंट.
ओके, ऑन टू प्रेसिडेंट म्हणजे प्रेसिडेंटवर हा जो सल्ला आहे तो बंधनकारक होता. मंत्रिमंडळाने जे सांगितलं ते प्रेसिडेंटला करणं अपेक्षित होतं. ओके, त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती ती म्हणजे काय की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल्स याच्यामध्ये आलेत. ही जी कन्सेप्ट आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल्स. ओके, दोन आहेत कलम याच्यामध्ये. एक आहे आर्टिकल 323A आणि दुसरं आहे आर्टिकल 323B. तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल्स याला तुम्ही मराठीत काय म्हणता, प्रशासकीय न्यायाधिकरण. ओके, आता सॉरी, ट्रिब्युनल जे आहे ते न्यायाधिकरण आहे आणि त्यातल्या त्यात हे जे आहे ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल होतं 323 आणि जे होतं की ऑदर दॅन ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, ऑदर दॅन ॲडमिनिस्ट्रेशनसाठी 323B. 323A जे कलम आहे ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे प्रशासकीय न्यायाधिकरणासाठी आणि त्याच्याशी निगडीत जे नसतील ते सगळे 323B मध्ये आले. आता ट्रिब्युनल्स काय असतं ही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहीत असणं इथं अपेक्षित आहे, कारण आपल्याकडे वेळ आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता हे आपण घेऊ शकत नाही इथं आताच्या याच्यात. पण तर तुम्हाला प्रॉब्लेम असला तर ते मी कव्हर करून देईल वेगळ्या लेक्चरमध्ये, तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. याच्यामध्ये एक नवीन भाग ॲड करण्यात आला, तो होता 14A. ओके, 14A हा भाग नव्याने आला जिच्यामध्ये ट्रिब्युनल्स ॲड करण्यात आले. संविधानातला भाग 14A. MCQला अशाच गोष्टी विचारल्या जातात. तुम्हाला सगळे भाग पाठ करायची गरज नसते, कारण हे 42व्या याच्याने आलेलं आहे तर हे स्पेशली मेन्शन आहे. या गोष्टी तुम्ही करणं अपेक्षित असतं. जसं आधी जे काही फंडामेंटल ड्युटी होत्या त्याच्यासाठी 4A जो होता नव्याने आला होता, तर त्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजेत. आपण बघतोय बघा 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट 1976. याच्यातली पुढची महत्त्वाची बाब जी होती ती म्हणजे काय की लोकसभेच्या ज्या सीट होत्या, लोकसभा आणि त्याच्याबरोबरच स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे विधानसभा, याच्यातल्या ज्या सीट्स होत्या त्या 1971च्या लोकसंख्येच्या बेसिसवर फ्रीज करण्यात आल्या 2001 पर्यंत. ओके, म्हणजे 2071 जी काही जनसंख्या होती, सेन्सर जे काही झालं होतं त्याच्यावर ज्या सीट्स होत्या त्या सीट्स ज्या होत्या फ्रोज करण्यात आल्या. ओके, आता फ्रोज करण्यात आल्या म्हणजे काय की जेवढ्या जागा लोकसभेला होत्या आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली विधानसभांमध्ये ते 1971च्याच जनगणनेवर आधारित राहतील 2001 पर्यंत. ओके, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो होता ह्या याच्यामध्ये तो मुद्दा होता की कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जे होते. ओके, म्हणजे हे जे आपण बघतोय आता सगळ्या अमेंडमेंट, सो कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट हे ज्युडिशियल स्क्रुटिनीच्या बाहेर टाकण्यात आलं. म्हणजे याची तुम्ही ज्युडिशियल स्क्रुटिनी करू शकत नाही. ओके, म्हणजे काय की न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर हे टाकण्यात आलं. घटनादुरुस्तीवर ज्युडिशियल स्क्रुटिनी होऊ शकत नाही. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर. दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्युडिशियल रिव्ह्यू. आता बघा हे ज्युडिशियल स्क्रुटिनीच्या बाहेर टाकलं आणि सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्ट या दोघांच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी ज्या होत्या त्या काढून टाकण्यात आल्या. कुठल्या होत्या? एक गोष्ट होती ती म्हणजे काय की ज्युडिशियल रिव्ह्यू, म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन जे काय असतं, एखादी गोष्ट आपल्या कॉन्स्टिट्यूशनला धरून आहे नाही आहे तर ज्युडिशियल रिव्ह्यू काढून टाकला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट रीट ज्युरिस्डिक्शन. आणि आपल्याकडे रीट्स आहेत बघा, तुम्ही आपले फंडामेंटल राईट्स आहेत त्याच्यामध्ये हिवेस कॉर्पस आणि त्या सगळ्या गोष्टी. सो रीट ज्युरिडिक्शन जे होतं तर या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या काढून टाकण्यात आल्या. न्यायालयीन पुनर्विलोकन आणि प्राधिलेख, याला रीट ज्युरिस्डिक्शन काय प्राधिलेख असं म्हटलं जातं. तर हे दोन्ही गोष्टी सर्वोच्च न्यायालय हायकोर्टाच्या याच्यातून अधिकार क्षेत्रातून बाहेर नेल्या हा ना. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा होता 42व्या घटनादुरुस्तीच्या बाबतीमध्ये तो काय होता तर तिच्यामध्ये पुढची मुद्दा होता तो लोकसभा आणि विधानसभा. ओके, लोकसभा आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे विधानसभा या दोघांचा जो कार्यकाळ होता तो 5 वर्षावरून 6 वर्ष करण्यात आला. ओके, 6 इयर्स. हा परत नंतर 44व्या घटनादुरुस्तीने 6 वरून 5 वर आणण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचं जे होतं की जर DPSP म्हणजे राज्याच्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी एखादा कायदा बनत असेल तर या कायद्याला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. ना, यू कांट चॅलेंज इट ऑन द बेसिस ऑफ फंडामेंटल राईट. मूलभूत अधिकारांचा हवाला देऊन तुम्ही DPSPच्या बेसिसवर बनलेल्या कायद्यांना आव्हान देऊ शकत नाही. तर ही एक महत्त्वाची गोष्ट केली यांनी. त्याच्यानंतर अँटी नॅशनल जर काही ॲक्टिव्हिटीज असतील, ओके, याच्यासाठी कायदे करण्याची जी काही
कायदे करण्याची जी काही अधिकार आणि त्या सगळ्या गोष्टी होत्या. अँटी नॅशनल म्हणजे देशविरोधी जर एखादी कारवाई होत असेल तर त्याच्यावर उपाय करण्याचे किंवा त्याचे कायदे त्याच्यावर जे काही बनतील तर तो अधिकार पार्लियामेंटला देण्यात आला, म्हणजे संसदेला देण्यात आला, है ना. आणि याच्या केसमध्ये सुद्धा तुम्ही फंडामेंटल राईट्सवर बोलू शकत नाही. म्हणजे जर एखादा देशविरोधी कारवायांच्या बाबतीत कायदा केलेला असेल 42व्या घटनादुरुस्तीतल्या अधिकारांचा वापर करून, तर त्या केसमध्ये फंडामेंटल राईट्सचं हनन होतं आहे म्हणून तुम्ही बोलू शकत नव्हते. सो हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा जो होता याच्यामधला की 3 DPSP याच्यातून ॲड करण्यात आले होते बघा. 3 DPSP 42व्या घटनादुरुस्तीत आपण ॲड केले होते. ते कुठले कुठले होते तर तिच्यामध्ये आर्टिकल 39A, दुसरं होतं आर्टिकल 43A आणि तिसरं आहे आर्टिकल 48A. ओके, तर हे 3 महत्त्वाचे जे काही फंडामेंटल राईट्स होते, DPSP राज्याची मार्गदर्शक तत्व ही 42व्या घटनादुरुस्तीने आली. आता आपण बघूयात हे काय प्रकरण होतं. 39A काय आहे तर 39A आहे ते म्हणजे इक्वल जस्टिस अँड फ्री लिगल एड. ओके, इक्वल जस्टिस अँड फ्री लिगल एड, मोफत कायदेशीर जो काही निशुल्क सेवा असेल, फ्री लिगल एड. ओके, आणि समान न्याय आणि कायदेविषयक निशुल्क सेवा ह्या गोष्टी 39A मध्ये येतात. 43A मध्ये काय होतं, वर्कर्स इन मॅनेजमेंट. ओके, वर्कर्स इन मॅनेजमेंटमध्ये वर्कर्स असणं गरजेचं होतं. वर्कर्सचं पार्टिसिपेशन हे कशाच्या बाबतीमध्ये, इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये जे काही उद्योग होते तर तिच्यामधल्या वर्कर्सला व्यवस्थापनाचा भाग असता यावं याच्याकरता व्यवस्थापनामध्ये वर्कर्सला घ्यावं. त्याच्यानंतर चौथं जे होतं, तिसरं जे आहे 48A ही घटनादुरुस्ती कलम, हिच्यामध्ये काय आहे तर हिच्यामध्ये जंगल आणि वाईल्ड लाईफ, फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ यांचं प्रोटेक्शन आणि त्या सगळ्या गोष्टी. ओके, वन्यजीव आणि जंगल. सो ह्या 3 42व्या घटनादुरुस्तीनी आपल्या संविधानात आलेल्या आहेत. तर या DPSP लक्षात ठेवा. सिम्पली पण प्रश्न विचारले जातात की कुठली DPSP आलेली आहे 42व्या घटनादुरुस्तीने वगैरे, साधे प्रश्न विचारून झालेले आहेत. पुढचा जो होता तो म्हणजे की नॅशनल एमर्जन्सी म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी. आता नॅशनल एमर्जन्सी म्हणजे इंदिरा गांधींच्या काळात हा बराच इश्यू झाला होता 1975 आणि त्या सगळ्या गोष्टी. तर नॅशनल एमर्जन्सी भारताच्या एखाद्या भागामध्ये, ओके, पार्ट ऑफ टेरिटरी ऑफ इंडिया, तर तिच्यामध्ये एखाद्या भागामध्ये तुम्ही लावू शकत होता आणि ते खूप सोपं करण्यात आलं होतं. ओके, म्हणजे गोष्टी सोप्या करण्यात आल्या की सुकर करण्यात आल्या की तुम्ही भारताच्या एखाद्या भागामध्ये राष्ट्रीय एमर्जन्सी लावू शकत होता. त्याच्यानंतर जी काही प्रेसिडेंट्स रूल होते म्हणजे राष्ट्रपती राजवट आपण जे बघतो, प्रेसिडेंट्स रूल, या प्रेसिडेंट्स रूलच्या बाबतीमध्ये एक निर्णय घेण्यात आला. म्हणजे एकाच वेळी 6 मंथ्सच्या ऐवजी एका वेळेस 6 महिन्यांसाठी ते एक्सटेंड होत होतं, त्याच्याऐवजी तुम्ही 1 वर्षांनी प्रेसिडेंट्स रूल वाढवू शकत होता. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये करण्यात आला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की कुठल्याही राज्यामधली जर परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर त्या केसमध्ये आर्म फोर्सेस म्हणजे एखाद्या राज्यामध्ये जर असं वाटलं सरकारला की तिथली परिस्थिती हाताबाहेर जाते तर त्या केसमध्ये कायदा सुव्यवस्था, लॉ अँड ऑर्डर याच्याकरता आर्म फोर्सेस केंद्र सरकार पाठवू शकत होतं. म्हणजे राज्यात सशस्त्र दल पाठवण्याचे अधिकार केंद्राला मिळाले. म्हणजे जर केंद्राच्या अपेक्षेपेक्षा चुकीच्या पद्धतीने काम होत असेल तर त्या केसमध्ये आर्म फोर्सेस तुम्ही कुठल्याही राज्यात पाठवू शकत होता. पुढचं जे होतं ते म्हणजे काय की हे महत्त्वाचं आहे की कॉन्करंट लिस्ट जी आहे आपली, ओके, कॉन्करंट लिस्ट म्हणजे समवर्ती सूची. या समवर्ती सूचीमध्ये 5 जे काही विषय होते तर ते ॲड करण्यात आले. कशातून ॲड करण्यात आले तर हे मायनस करण्यात आले होते स्टेट लिस्टमधून. ओके, स्टेट लिस्टमधून 66चे 61 झाले होते बघा. आणि 5 सब्जेक्ट जे होते ते टोटल कॉन्करंट लिस्टमध्ये 5 मायनस करून जे आहे ते इकडं कॉन्करंट लिस्टमध्ये प्लस झालेत. ओके, स्टेट लिस्टमधून मायनस. याच्यात काय काय होतं तर हे 5 तुम्हाला माहीत पाहिजे. सगळ्यात पहिलं याच्यामध्ये आहे एज्युकेशन म्हणजे काय, शिक्षण. दुसरं जे आहे ते म्हणजे फॉरेस्ट म्हणजे काय, जंगल. तिसरं जे आहे ते म्हणजे वाईल्ड ॲनिमल्स आणि प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड ॲनिमल्स. ओके, प्रोटेक्शन वाईल्ड ॲनिमल्स अँड बर्ड्स म्हणजे पक्षी आणि वन्यजीव यांचं संरक्षण. चौथा जो मुद्दा आहे
तो आहे वेट आणि मेजर्सचा. ओके, वेट अँड मेजर्स. तर एकंदरच वजन मापं जी आहेत ती एक आहे. ओके, वजनं मापं. आणि शेवटचं जे होतं, पाचवं जे होतं ते न्यायव्यवस्थेसंबंधीचं होतं की ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस. ओके, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस फॉर ऑल कोर्ट्स एक्सेप्ट सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय सोडून बाकी सर्व कोर्टाचं जे काही ॲडमिनिस्ट्रेशन आणि त्या सगळ्या संघटन संरचना ज्या आहे त्याच्यावर अधिकार जो राहणार होता तो कॉन्करंट लिस्टमध्ये, म्हणजे समवर्ती सूची. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा समवर्ती सूची कुठल्या देशाकडून आपण घेतलेला आहे. सो या 5 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे याच्यातला ते म्हणजे काय की कोरम नावाची जी कन्सेप्ट आहे बघा, है ना, कोरम आपण अभ्यासलेला आहे. कोरम म्हणजे काय की एकंदर तुमचं सभागृहाची जेवढी संख्या आहे तिथं जेवढे सदस्य आहेत त्याच्या 10% सदस्य उपस्थित असले तर त्या केसमध्येच फक्त आपण सभागृहाचं कामकाज करू शकतो. त्याला कोरम म्हटलं जातं. मग ती कुठेही, तर सगळ्यात महत्त्व याला गणपूर्ती असं म्हटलं जातं बघा मराठीमध्ये. तर लोकसभा असू देत किंवा स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे लोकसभा विधानसभा दोन्ही ठिकाणी कोरम नावाचा कन्सेप्ट जो होता तोच यांनी काढून टाकला. कितीही असले तरी आम्ही काम करू बाबा. म्हणजे एकंदरीत काय होतं की त्यावेळेस एकाधिकारशाही होती, एका पक्षाचं आणि एका विशिष्ट म्हणजे ती जी पर्सनॅलिटी, पॉलिटिकल पर्सनॅलिटी असतील तिच्यातून ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती ती म्हणजे काय की जे काही राईट्स अँड प्रिव्हिलेजेस होते. ओके, राईट्स अँड प्रिव्हिलेजेस. मग हे राईट्स अँड प्रिव्हिलेजेस कोणाचे, तर मेंबर ऑफ पार्लमेंट. ओके, तर मेंबर ऑफ पार्लमेंट जे होते तर त्यांचे जे राईट्स है ना, प्रिव्हिलेजेस होते, MP असतील किंवा मेंबर ऑफ है ना एखादी कमिटी असेल त्याचे असतील, तर त्याच्यासाठी ओके सगळे प्रिव्हिलेजेस आणि त्या सगळ्या गोष्टी ठरवण्याचे अधिकार पार्लियामेंटला देण्यात आले, म्हणजे संसदेला हे अधिकार देण्यात आले. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे बघा की जे काही पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस असतात ते फक्त पार्लमेंटच्या मेंबर्सला असतात की ते सोडून पण अजून कुणाला असतात बरं पार्लमेंट संबंधीचे, ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यात होता ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिस. ओके, ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिस हा मुद्दा अजून पण प्रलंबित आहे की जी काही कोलेजियम सिस्टम आणि त्या सगळ्या गोष्टी त्या बाजूला काढा, अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करणं जसं IAS आहे त्या पद्धतीने. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे याच्यातला तो एक आहे, तो म्हणजे काय की शेवटचं की जे काही सिव्हिल सर्वंट्स होते त्या सिव्हिल सर्वंट्सच्या बाबतीमध्ये त्यांना ज्यावेळेस एखादी त्यांच्या डिसिप्लिनरी ॲक्शन त्यांच्याबद्दल घेतली जात होती तर त्या केसमध्ये दुसऱ्यांदा त्यांना बोलू त्यांची बाजू मांडण्याचा जो अधिकार होता तो काढून घेण्यात आला होता. म्हणजे शिस्तभंगाची जी कारवाई होती सिव्हिल सर्वंट्सच्या बाबतीमध्ये त्या शिस्तभंगाच्या कारवाईचा जर विचार केला तर तिच्यामध्ये सिव्हिल सर्वंट्सला शिस्तभंगाची कारवाई कमी करण्यात आली होती. हा एक मुद्दा इथला होता, तर तेवढा एक लक्षात ठेवा. ही 42वी घटनादुरुस्ती. याच्यानंतर जी आहे ती 43वी घटनादुरुस्ती आहे. 43व्या घटनादुरुस्तीमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. आता इथं जनता गव्हर्नमेंट आलं होतं बघा. ओके, सो इट वॉज अबाउट जनता गव्हर्नमेंट 1977. जनता गव्हर्नमेंटनी जे काही 42व्या घटनादुरुस्तीमुळे काही गोष्टी किंवा पूर्ण संविधानात एक महत्त्वाचे चेंजेस करण्यात आले होते ते चुकीच्या पद्धतीने झाले होते आणि त्याच्यामुळे ते बाजूला करण्याचा प्रयत्न केला. आणि जी 43वी घटनादुरुस्ती झाली तिच्यामधून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी झाली की सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट या दोघांना रिट्सचे अधिकार ॲज वेल ॲज ज्युडिशियल रिव्ह्यूचे अधिकार देण्यात आले परत, जे 42व्या घटनादुरुस्तीने काढून घेण्यात आले होते. म्हणजे जे काही रिट्स होते आणि न्यायालयीन पुनर्विलोकनाचे अधिकार हे दिले गेले. दुसरं म्हणजे काय की जे काही अँटी नॅशनल किंवा राष्ट्रविघातक कृत्यासाठीचे जे काही कायदे करण्याचे अधिकार संसदेने 42व्या घटनादुरुस्तीमध्ये स्वतःकडे घेतले होते, तर हे जे लॉज होते तर पार्लमेंटच्या याच्यामधल्या स्पेशल पॉवर्स ज्या होत्या त्या काढून घेण्यात आल्या. ओके, स्पेशल पॉवर्स है ना टू पार्लियामेंट, तर ह्या ज्या 42व्या घटनादुरुस्तीने घेण्यात आल्या होत्या ह्या काढून टाकण्यात आल्या. या 2 गोष्टी आहेत. त्याच्यानंतर पुढची जी आहे ती 44वी घटनादुरुस्ती. 44वी घटनादुरुस्ती 1978 मध्ये आली आणि ही पण जी होती ती जनता गव्हर्नमेंटद्वारे होती. आणि याच्यामध्ये मेन जो उद्देश होता तो इतकाच होता की 42व्या घटनादुरुस्तीमुळे जी सगळी गडबड झालेली आहे ती काढून टाकणे, कमी करणे. याच्यामध्ये काय झालं, सगळ्यात पहिले लोकसभा आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली यांचा जो कार्यकाळ 6 वर्ष केलेला होता 42व्या घटनादुरुस्तीने तो परत 5 वर्ष करण्यात आला. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा होता.
त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, जी कोरम होतं, जे कोरम काढून टाकण्यात आलं होतं 10% लोकसभा स्टेट लेजिस्लेटिव्ह, ते परत यांनी रिस्टोअर केलं. कोरम गणपूर्ती जी आहे ती रिस्टोर्ड, की 10% लोक असले तरच तुम्ही काम करू शकता. त्याच्यानंतर जे काही पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस होते, ओके, म्हणजे विशेषाधिकार, है ना, संसदेच्या बाबतीमध्ये पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस, आता त्याच्या संबंधी ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमनचा रेफरन्स काढून टाकण्यात आला. ओके, रेफरन्स ऑफ ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्स. ओके, हा रेफरन्स जो आहे तो काढून टाकण्यात आला. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा, पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस, संसदेचे विशेषाधिकार जे होते त्याच्या संबंधीचा ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमनचा संदर्भ वगळून टाकण्यात आला. त्याच्यानंतर पुढचं जे होतं ते म्हणजे काय, की जे काही कामकाज होतं, म्हणजे लोकसभा असेल किंवा स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असेल, या दोघांच्या बाबतीत त्यांच्या कामकाजासंबंधीचे प्रोसिडिंग्सचे आणि जे काही ट्रू रिपोर्ट्स असतील, म्हणजे खरे जे काही रिपोर्ट्स आहेत ते पब्लिश करण्याचा अधिकार याच्याद्वारे देण्यात आला. ओके, तर हे फार महत्त्वाचं होतं. आणि पब्लिश कशात करू शकता तुम्ही न्यूजपेपरमध्ये पब्लिश करू शकता याला. तर हा एक महत्त्वाचा पब्लिकेशन संबंधीचा अधिकार देण्यात आला. आणि ही गोष्ट तुम्ही मग 19व्या जे काही आपली आर्टिकल आहे तिच्यातही वाचता, जर तुमचं फंडामेंटल राईट वाचताना तुम्हाला हा रेफरन्स आला असेल. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती, की जे काही ॲडवाईज ऑफ कॅबिनेट होती. ओके, तर कॅबिनेटच्या बाबतीमध्ये ॲडवाईज ऑफ कॅबिनेट म्हणजे जो काही कॅबिनेटचा सल्ला आहे, तो सल्ला प्रेसिडेंटवर डायरेक्टली यांनी बंधनकारक टाकलेला होता बघा. तर प्रेसिडेंटच्या बाबतीमध्ये तो पुनर्विचारार्थ पाठवू शकत होता. ओके, सेंड बॅक वन्स. ओके, प्रेसिडेंट एकदा पाठवू शकत होता. आणि जर तरीसुद्धा कॅबिनेट म्हटलं की नाही आपल्याला असंच करायचं आहे, त्याच केसमध्ये मग तुम्हाला ते करावं लागेल. पहिले काय होतं ना, 42वी घटनादुरुस्ती म्हटलं की कॅबिनेटचा जो शिफारस सल्ला आहे तो प्रेसिडेंटवर बंधनकारक आहे, बाउंड टू प्रेसिडेंट, सही करायची. पण जर 44व्या घटनादुरुस्तीने ही गोष्ट केली की जर प्रेसिडेंटला वाटलं की नको हे परत एकदा विचार याच्यावर केला पाहिजे, तर तो पाठवू शकत होता. पण जर या लोकांनी परत त्याच्याकडे ती गोष्ट पाठवली की नाही हे ॲज इट इज तुम्हाला करायचं आहे, तर तो त्याला सही करणं भाग होतं. पण एक वन्स मोर एक चान्स होता त्याला, वन्स तो करू शकत होता. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट होती की इन केस ऑफ ऑर्डिनन्स. ओके, आता ऑर्डिनन्सेस जे होते की हिच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन ऑफ प्रेसिडेंट, त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो गव्हर्नर आणि ॲडमिनिस्ट्रेटर्स ऑफ युनियन टेरिटरी. हा जो मुद्दा होता हा आपण कशात बघितला होता की इन केस ऑफ ऑर्डिनन्सेस. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट होती की तुम्हाला 30th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट इथं आठवली पाहिजे. ओके, आता 30th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट जो होता 1975चा तो इथं आठवला पाहिजे. त्याच्यानुसार कुठलाही अध्यादेश आणताना राष्ट्रपती, राज्यपाल किंवा युनियन टेरिटरीचा जो काही अध्यक्ष आहे ना, ॲडमिनिस्ट्रेटर, प्रशासक आहे, त्याचं समाधान पुरेसं होतं. ही गोष्ट यांनी काढून टाकली. ओके, म्हणजे फक्त हे म्हणतील त्याच्या गोष्टींनी ऑर्डिनन्सेस होऊ शकत नाही. सॅटिस्फॅक्शन ऑफ प्रेसिडेंट, गव्हर्नर, ॲडमिनिस्ट्रेशन हे वर्क होत नाही. सो ही 38व्या घटनादुरुस्तीने आलेली गोष्ट यांनी बाजूला टाकली. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो होता की सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांच्या ज्या पॉवर्स होत्या काही रिस्टोअर करण्यात आलं, त्यांना जास्तीचे अधिकार, त्यांचे काढून टाकलेले अधिकार जे होते ते देण्यात आले. त्याच्यानंतर खूप महत्त्वाची गोष्ट यांनी केली की नॅशनल एमर्जन्सी, त्याच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचे का हा नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे, नॅशनल एमर्जन्सी. आता नॅशनल एमर्जन्सीच्या बाबतीमध्ये आधी जे होतं की एक शब्द होता तिथं, इंटरनल डिस्टर्बन्स, ज्याच्याहून सगळा वाद झाला होता ना. इंदिरा गांधींच्या काळामध्ये त्यांनी इंटरनल डिस्टर्बन्सच्या मुद्द्यावरून राष्ट्रीय आणीबाणी लावली होती. याच्याऐवजी त्यांनी दुसरा शब्द टाकला. तो शब्द काय होता? तो शब्द होता आर्म्ड रिबेल. ओके, म्हणजे जर सैन्यानी रिबेल केलं असेल तर त्या केसमध्येच तुम्ही नॅशनल एमर्जन्सी लावू शकता. हा खूप महत्त्वाचा मुद्दा होता आणि हा MCQला रेग्युलर विचारला जातो. हे तुम्ही लक्षात ठेवा की नॅशनल एमर्जन्सीच्या ऐवजी सशस्त्र बंड ही गोष्ट टाकली की अंतर्गत अशांतता याच्यावर तुम्ही नॅशनल एमर्जन्सी लावू शकत नाही. जे 1975मध्ये झालं होतं इंदिरा गांधी पंतप्रधान असताना. सशस्त्र बंड असेल तर त्या केसमध्येच नॅशनल एमर्जन्सी लागू शकते. पुढचा जो मुद्दा होता ह्या सर्व याच्यामध्ये तो होता की
नॅशनल एमर्जन्सी तुम्हाला ज्यावेळेस लावायची आहे, राष्ट्रीय आणीबाणी, ओके, तर नॅशनल एमर्जन्सी लावताना तुम्हाला रिटर्न कन्सेंट घ्यावं लागेल. कुणाचं? तर ते कॅबिनेटचं. कॅबिनेटनी रिटर्नमध्ये दिलं पाहिजे. कारण इंदिरा गांधींनी ज्यावेळेस लावली होती त्यावेळेस कॅबिनेटलाच कळलं होतं नंतर सकाळी झोपेतून उठल्यावर की एमर्जन्सी लागू झाली आहे. तर कॅबिनेटनी रिटर्न दिलं असेल तर त्या केसमध्येच प्रेसिडेंट नॅशनल एमर्जन्सी लावू शकतो. तर हे प्रेसिडेंटवर बंधनकारक होतं. तर ती एक गोष्ट इथं फार महत्त्वाची आहे. ना, उद्या उठसूट कोणी काही सांगेल तर तसं वर्क होणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की जे काही सेफगार्ड्स होते नॅशनल एमर्जन्सीच्या बाबतीमध्ये आणि म्हणजे प्रेसिडेंट्स रूल जो आहे तर त्याच्या बाबतीतही यांनी बऱ्यापैकी गोष्टी प्रतिक्रियात्मक उपाययोजना केल्या, राष्ट्रीय आणीबाणी आणि राष्ट्रीय राजवट. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की जी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे काय की फंडामेंटल राईट टू प्रॉपर्टी. ओके, आता हा फंडामेंटल राईट जो आहे, राईट टू प्रॉपर्टी, हा 44व्या घटनादुरुस्तीमुळे काय झालं, याचा फंडामेंटल राईटमधून काढून याला लीगल राईट बनवलं. म्हणजे संपत्तीचा अधिकार हा तुमचा मूलभूत अधिकार नसून तो एक कायदेशीर अधिकार आहे, हे 44व्या घटनादुरुस्तीने सांगितलं. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा होता यांचा तो काय होता की फंडामेंटल राईट्स जे आहेत, मग कलम आर्टिकल 20 आणि आर्टिकल 21 हे दोन्ही जे कलम आहेत, फंडामेंटल राईट्स आहेत, हे नॅशनल एमर्जन्सीच्या वेळेस सस्पेंड होणार नाही. ओके, म्हणजे हे सस्टेनेबल आहेत. नॅशनल एमर्जन्सी असताना सुद्धा हे दोन्ही कलम जे आहेत ते शाबूत असतील, तुम्ही काढून घेऊ शकत नाही हे फंडामेंटल राईट्स. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. मग आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक आर्टिकल 20 काय आहे की कन्व्हिक्शन ऑफ ऑफेन्स जे आहे किंवा राईट टू लाईफ अँड राईट टू लिबर्टी, हे 20 आणि 21 कलम तुम्हाला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की ज्या काही इलेक्शन्स होत्या, म्हणजे निवडणुका ज्या होत्या की प्रेसिडेंट असेल, राष्ट्रपती, हा ना, प्रेसिडेंट, त्याच्यानंतर व्हाईस प्रेसिडेंट, त्याच्यानंतर PM आणि स्पीकर, यांच्या ज्या निवडणुका होत्या किंवा यांच्या निवडणुकीसंबंधीचा जो वाद होता त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार परत एकदा न्यायव्यवस्थेला दिला गेला. ओके, सो हे खूप महत्त्वाचं होतं. कोर्ट कॅन डिसाईड. ओके, कोर्टाला हा अधिकार दिला गेला यांच्या इलेक्शन संबंधीचा. आता तुम्ही जर एक गोष्ट बघितली असेल की प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, PM, स्पीकर, मला आता कमेंट बॉक्समध्ये सांगा कुठल्या घटनादुरुस्तीमुळे कोर्टाकडून हे अधिकार काढून घेतले गेले होते, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. ओके, आणि याच्यानंतर पुढचं जे आहे ती म्हणजे 50वी घटनादुरुस्ती. आता हे 50व्या घटनादुरुस्तीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे काय की जी लोक इंटेलिजन्समध्ये काम करतात, ओके, जी लोक इंटेलिजन्समध्ये काम करतात प्लस इंटेलिजन्स ऑर्गनायझेशन, म्हणजे फॉर एक्झाम्पल रॉ आहे ना, अशा पद्धतीने, किंवा IBSL, इंटेलिजन्स ब्युरो. त्याच्यानंतर टेलिकम्युनिकेशनमध्ये काम करणारी लोक, टेलिकम्युनिकेशन, ओके, तर या लोकांच्या फंडामेंटल राईट्सवर काही रेस्ट्रिक्शन आणण्यासंबंधीचं हे 50वी घटनादुरुस्ती आहे. ओके, म्हणजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की इंटेलिजन्स बरोबरच जे आहे की सशस्त्र आर्म फोर्सेस. ओके, हे एक याच्यामध्ये घ्या, आर्म फोर्सेस. म्हणजे उद्या बघा की उद्या जर आता आजची परिस्थिती घ्या, चीन आणि भारताची जे सीमेवर चालू आहे तिच्यात जर आपली आर्मी म्हटली की नको आम्ही स्ट्राईकवर जातो, चालणार आहे का आपल्याला? नाही. बँकेवाले जातात बघा स्ट्राईकवर, है ना, आम्ही स्ट्राईकवर जातो बाबा, हे जाऊ शकतात का? नाही. तर यांचे जे फंडामेंटल राईट्स होते त्या फंडामेंटल राईट्सवर रेस्ट्रिक्शन आणण्याचे जे काय अधिकार आहेत ते कुणाला मिळाले? पार्लियामेंटला मिळाले, आणि ते फॉर द सेक ऑफ नेशन आणि त्या सगळ्या गोष्टी. सो गुप्त माहिती विभाग, टेलिकम्युनिकेशन, आर्म फोर्सेस याच्यात काम करणाऱ्या लोकांच्या मूलभूत अधिकारावर रेस्ट्रिक्शन आणण्याचे अधिकार संसदेला 50व्या घटनादुरुस्तीने 1984मध्ये दिले होते. सो अशाच पद्धतीने आपण घटनादुरुस्त्या बघत राहू. स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.